हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यात आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आय एम रिक्वेस्टिंग यू प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. सो मी इथे सकाळी सकाळी ॲक्च्युली घरातले थोडेफार कामावरून आज मी ठरवलं होतं की देवघरातले जे पण देव आहेत त्यांना छान घसून काढायचं म्हणून. आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं होतं, पण माझ्याकडची पितांबरी ॲक्च्युली संपलेली होती आणि प्रत्येक वेळा मार्केटला गेली की मला घ्यायचं मी विसरून जात होते. सो पितांबरीने काय होत असतं ना की हात आहेत ना सगळे ते नेल्स वगैरे ब्लॅक होऊन जातात. म्हणून मी नेहमी काय करते की जे असे प्लास्टिकचे ग्लोव्ज असतात ना ते यूज करते, जेणेकरून हात खराब होणार नाही. आणि हे आपण छोट्या छोट्या गोष्टी विसरून जात असतो ॲक्च्युली, किंवा आपण करायला कंटाळा करत असतो की हातात ग्लोव्ज घालणं. पण मग एकदा जर ती पितांबरी हाताला लागली किंवा अशा कुठल्याही गोष्टीचे हात खराब करतात आणि आपण ते असंच यूज करत असतो आणि मग त्याने पुढचे 8 दिवस हात त्याच पद्धतीने खराब दिसत असतात. सो ह्या गोष्टी आपण निग्लेक्ट नाही केल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे आपण नेहमीच ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता एक जस्ट नॉर्मल अशा पितांबरीने घसून मधला फरक तुम्ही बघू शकतात. खूप छान क्लीन होऊन जातात. आणि मी अशाच पद्धतीने जे काही देवघरातले देव आहेत किंवा दिवा वगैरे हे सगळे मी 8 दिवसातून अशा पद्धतीने कुठला तरी एक दिवस ठरवायचा आणि त्या दिवशी जे आहेत ना की सगळे जे आहेत वस्तू अशा ज्या काही तांब्याच्या वगैरे आपण यूज करत असतो किंवा जे यूज झालेले असतात मी लगेच कधीही ज्या दिवशी यूज केलं त्या दिवशी धुत नाही. ज्या दिवशी माझे सगळे बल्कमध्ये हे पितांबरीवाले कामं होत असतात मी त्या दिवशी त्यांना धुत असते, म्हणजे जेणेकरून प्रत्येक वेळा काही यूज केले की लगेच धुवा आणि हात खराब करण्याची गरज होत नाही. सो घासून झाल्यावर मी इथे त्यांना छान जे हँडवॉश असतं ना ते पण थोडं घेतलेलं आहे, जेणेकरून त्यांना जो चिकटपणा आहे पितांबरीचा तो राहणार नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता सगळे चमकणारे देव माझे इथे तयार झालेले आहेत आणि खूप छान दिसतात. आणि फक्त एवढंच आहे की आपल्याला रेग्युलर यांना घसावं लागतं, अदरवाईज हे पहिल्यासारखेच मग जशी त्यांची परिस्थिती असते तसेच दिसायला लागतात. म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी घसलंच पाहिजे. इथे पुण्यात सध्या खूप जास्त थंडी वाढलेली आहे आणि मग पाण्यातली जी पण कामं असतात ना असं वाटत असतं की एकसाथ हे सगळे कामं झाले पाहिजे. म्हणून देव घसून झाल्यानंतर छान ना मी लगेच जे काही भांडे होते ब्रेकफास्टचे ते सगळे इथे घसून घेत आहे. आणि ॲक्च्युली आज सकाळी प्यायला टिफिनसाठी जी पोह्याची टिक्की असते, पोहे आणि आलूची टिक्की, मी एकदा खूप मागे तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली होती. सो टिफिनसाठी तिला मी ते बनवलेलं होतं. सो म्हणून म्हटलं की हे एअर फ्रायर आहे याला पण थोडं घसून घ्या, कारण की मग काय होतं ना की मी बऱ्याच वेळेला काय करते की एवढं जास्त त्यात ऑइली वगैरे काही नसतं, मी जस्ट वाईप करते आणि तसं ठेवून देते. पण आता घेतलंच आहे मनावर थोडा एक्स्ट्रा कामं करायचं, सो हेही काम मी इथे करून घेत आहे. हा सोफा कवर तुम्हाला माहीतच असेल आणि हा मी दिवाळीच्या वेळेस घेतलेला होता. सो आता संक्रांतीसाठी मी परत त्याला इथे जो होता ना तो अंथरला होता की एक फेस्टिवल असला की एक छान लूक आला पाहिजे आणि पुढचा रूम छान दिसला की मग कारण आपण दिवसभर पुढच्या रूममध्येच असतो आणि हॉल व्यवस्थित दिसला तर मग मन पण छान प्रसन्न राहत असतं. त्यासाठी मी इथे एकदम ब्राईट असा हा कलर घेतलेला होता सोफ्याचा आणि कवरचा. सो खूप छान आहेत. आता मी तेव्हाही महिनाभर यांना यूज केलं होतं आणि आता जवळजवळ 8 दिवस हे होते म्हणजे असे अंथरून. सो आज डिसाईड करत होती मी की आज यांना वॉश करून टाकूयात, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि वॉश करणं, मोठ्या मोठ्या गोष्टी वॉश करणं म्हणजे ना खूप, त्यासाठी मला असं वाटतं की कधी कधी मोटिवेशन पाहिजे असतं किंवा मनाची तयारी पाहिजे असते, कारण की ज्या गोष्टी पाण्यात जाऊन हेवी होऊन जातात ना आणि एकट्याने हे सगळं धुणं खूप जास्त अवघड जात असतं. सो मीही आज डिसाईड केलेलं आणि म्हटलं की आज याला वॉश करूनच घ्यावं, कारण की एवढा जास्त खराब नाही. पण पिया बऱ्याच वेळा म्हणजे ती सॉक्स वगैरे घालत असते दिवसभर आणि मग तशीच ती सोफ्यावर जाऊन बसत असते, त्यामुळे ते जास्त खराब झालेले होते. अदरवाईज फक्त जर मोठ्यांनी फक्त यूज केलं तर अजून वर्षभर तसंच ठेवले असते तरी चाललं असतं. आणि बघता बघता जे काही ओल्ड इज गोल्ड माझे जुने सोफ्याचं कवर होतं मी तेच इथे पुन्हा अंथरून घेतलेलं आहे. आणि ज्या काही अशा डेडिकेटेड वस्तू असतात ना, ज्या काही स्वेटर्स वगैरे, मी त्यांच्यासाठी नेहमी इझी ही यूज करत असते. आणि हेच तसं सोफ्याचं कवर आहे, याचा जो कापड आहे ना तशा टाईपचाच आहे.
सो मी डायरेक्ट डिटर्जंटमध्ये कधीही घालत नाही किंवा साबण वगैरे लावत नाही. मी ट्राय करत असते की इझी वगैरेमध्ये जे आहे यांना भिजवत घालून ठेवते आणि मगच त्यांना धुत असते. आणि कुठलंही सोफ्याचं कवर असू द्या, जर तुम्हाला त्याचं टेक्स्चर लॉंग लास्टिंग पाहिजे असेल ना, तर नेहमी ही सवय घालून घ्या की इझीमध्येच भिजवत घाला आणि खूप छान कपडे निघूनही जातात आणि त्यांचा कलरही जात नाही महत्त्वाचं म्हणजे. आणि आपल्या बऱ्याच गोष्टींचा फायदा होऊन जात असतो. इथे आपले पैसे, मेहनत सगळं काही वाचून जात असतं. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आवडे खाणे किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तुमच्या हेअरसाठी, तुमच्या स्किनसाठी आणि तुमच्या ओव्हरऑल बॉडीसाठी आवडे खाणं हे खूप जास्त जे आहे महत्त्वाचं आहे, खूप हेल्दी आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जे आहे आवडे आता सध्या तरी मार्केटमध्ये स्वस्तात मिळत आहे. सो अशा गोष्टी बनवून ठेवा घरात, जे तुम्ही नंतर हिवाळा गेल्यावर खाऊ शकतात. आणि किंवा आताच एवढे खा की तुम्हाला वर्षभर त्याची जी बेनिफिट्स आहे ते मिळतील. सो इथे मी त्याला मिठातला आवडा असं म्हणतात ते बनवत आहे. त्यासाठी मी इथे कितीही प्रमाणात आवडा घेतला काही फरक पडत नाही. कढईमध्ये पाणी ठेवलं आहे, एवढं पाणी घेतलं आहे की हे सगळे आवडे त्यात आहेत ते म्हणजे डुबतील. आणि हे आवडे आधी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मीठ जे आहे घातलेलं आहे. मीठ थोडं जास्त घाला, म्हणजे तुम्ही चम्मच बघितलं असेल ते 3-4 चम्मच मी मीठ घातलेलं होतं. थोडी हळद घालते आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला छान अशी उकडी आणून घ्यायची आहे. इतकी इझी रेसिपी आहे ही आणि तुम्ही एवढं जास्त आवडून हिला खाणार आहात. एकदा करून बघा, हवं तर 4-5 आवडे करून बघा आणि मग तुम्ही खाऊन बघा आणि तुम्ही पुढच्या वेळेला ही परत रेसिपी रिपीट करणार. सो पाणी छान उकडलेलं आहे. मी इथे गॅस बंद करून दिलेला आहे आणि हे पाणी आपल्याला 5 मिनटं असंच ठेवायचं आहे. म्हणजे हे जे खूप जास्त उकडतं पाणी होतं ना, त्याला आपल्याला थोडंसं कमी गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातल्या वाफा ज्या आहेत त्या कमी होऊन जाईल, त्याचं टेम्परेचर थोडं कमी होऊन जाईल. आणि तोवर इथे मी जे आहे ना मिरची वगैरे कट करून घेत आहे. 5 मिनटं ब्रेक घ्यायचा आहे, म्हणजे इथे जे आजूबाजूचे पडलेलं अस्ताव्यस्त सामान होता तो आवरलाच गेला पाहिजे. आणि हे मी माझी सवय बनवून घेतलेली आहे, जेणेकरून ह्या कामांसाठी एक्स्ट्रा वेळ मला द्यावा लागत नाही. जे सामान काढले होते असा काही वेळ मिळाला जिथे चहा बनवायची, काय बनवायची, तिथे मी पटापट माझा किचन आवरून घेत असते, जेणेकरून काउंटर टॉप एकदम क्लीन आणि चकचकीत दिसत असतो. असो, इथे 5 मिनटं झाले होते आणि थोडं पाणी जे होतं कमी जे आहे गरम झालेलं होतं. आणि इथे मी हे जे सगळे आवडे आपण घेतलेले होते ते इथे घालायचे आहेत. आणि दॅट्स इट, तुमची रेसिपी इथे संपलेली आहे. हो, तर हे छान इथे आवडे घालून घ्यायचे. भिजवत तुम्ही बघू शकतात सगळे आवडे इथे डुबलेले आहेत. आणि हे पाणी छान असं शांत गार करून घ्यायचं आहे. झाकून ठेवा आणि 2 तास विसरून जा. 2 तासात छान गार झालेलं आहे हे. आणि आता मी यांना जे आहे बरणीत भरून घेणार आहे. इथे एक लक्षात घ्यायचं आहे की काचेचीच बरणी घ्या. तुमच्याकडे असू शकतं की एवढी मोठी बरणी जशी माझ्याकडे आहे तशी नसेलच सगळ्यांकडे. सो तुम्ही 2 बरण्या करा, 3 बरण्या करा, पण मेक शुअर करून काचेचीच बरणी घ्या. कारण आवडा हा आंबट असतो आणि तुम्ही प्लास्टिकच्या बरणीत टाकलं तर प्लास्टिकचं जे केमिकल असतं तेही त्यामध्ये ॲब्झॉर्ब होत असू शकतं. सो त्यासाठी काचेची बरणी घ्या. आणि एक एक करून हा सगळा आवडा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि ही एवढी सोपी रेसिपी बनायला 8 दिवस लागतात. सो हा आवडा अशा पद्धतीने बरणीत भरून घेतल्यावर याला आपल्याला छान असं ठेवून द्यायचं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आणि जेव्हा 8 दिवस झाल्यानंतर ॲक्च्युली तुम्ही तुमच्या मुलांना फक्त एक फोड त्याची देऊन बघा आणि ते तुमच्याकडून स्वतःहून मागतील की मला अजून खायचा आहे. एवढा टेस्टी लागतो. आणि जस्ट त्याच्यामध्ये आपण साखर आणि कलरसाठी जे आहे मीठ आणि कलरसाठी आपण तिथे हळद यूज केलेली आहे आणि थोड्या मिरच्या घातलेल्या आहेत, जेणेकरून थोडा जो आहे याचा टेस्ट जी आहे बदलून जाईल. जे काही पाणी होतं एकही पाण्याचा थेंब फेकायचा नाही आहे, तो सगळं पाणी आपण ह्या जारमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणजे 8 दिवस हे पाण्यासोबत जे काय आहे ते आवड्याची रिॲक्शन चालू राहील, देवाणघेवाण त्यांची मिठाची आणि आंबटपणाची. आणि अशा पद्धतीने 8 दिवसानंतर तुमचा हा आवडा तयार होऊन जातो खायला. ट्राय केली ही रेसिपी तर मला नक्की कमेंटमधून सांगा, किंवा तुम्ही आधी खाल्लं असेल तरी माझ्यासोबत नक्की शेअर करा.
जे मी भिजवत घातले होते सोफ्याचे कवर ते मी आता सुकवत घालत आहे. आणि अशा काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या टिप्स असतात ॲक्च्युली, जे आपण आपल्या प्रॅक्टिसमधून शिकत असतो, अनुभवाने शिकत असतो. जसं सोफ्याचं कवर आहे, मी बऱ्याच अशा गोष्टी त्या उन्हामध्ये अजिबात सुकवायला घालत नाही. आणि आता पूर्णपणे गॅलरीतलं जे ऊन आहे ना ते पूर्ण गेलेलं होतं. हवं तर याला उद्या सकाळपर्यंत सुकेल, रात्रभर बाहेर राहील, पण उन्हात जर अशा काही गोष्टी घातल्यात ना खूप जास्त चान्सेस असतात त्यांचा कलर फेंट होण्याचा. सो ट्राय करा की जे आपले तुमचे डेडिकेटेड कपडे आहेत, महागडे आहेत किंवा स्वेटर्स आहेत, अशा गोष्टी ना कमीत कमी उन्हामध्ये वाळवायचं, जेणेकरून त्यांचा कलर जो आहे ना उडत नाही. सो मी इथे तेच केलं आहे. ऊन अजिबात नाही आहे गॅलरीमध्ये आणि मी छान यांना इथे पसरवून घेत आहे. आणि काहीतरी जुगाड करून मी गॅलरीच्या बाहेर दोरी बांधलेली आहे, जेणेकरून जे काही पाणी आहे ते डायरेक्ट गॅलरीच्या खाली ड्रॉप होईल आणि गॅलरी वगैरे खराब होणार नाही. तशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपलं जे लाईफ असते ती इझी करत असतो. आणि इथे मी छान पद्धतीने वाढवत आहे. आणि एवढं मोठी गोष्ट मस्त धुवून झाल्यावर, खूप दमून झाल्यावर आराम तर मिळत असतो की झालं एकदाचं काम म्हणून. मी खूप दिवसांपासून विचार करत होती की मला बटर बनवायचं आहे घरी. नॉट बटर म्हणजे अशी लोणी जी मी डोस्यावर टाकून खाऊ शकते, किंवा ब्रेड बनवायला पियाला ब्रेड पिझ्झा खूप आवडतं त्यावर बनवून खाऊ शकते. आणि मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे बटरच विकत घेतलेलं नाही आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, बरेच जे बटर असतात ते पाम ऑइलमध्ये बनलेले असतात. तुम्ही घेताना त्याच्या मागे त्यांचे जे साहित्य असतात त्यांनी काय काय यूज केलं आहे एक वेळा ते चेक करा, तेव्हा तुम्हाला कळेल की याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे जे पाम ऑइल आहे, जे आपल्या शरीरासाठी घातक असतं, त्याने ते बनलेलं असतं. सो मी आता याच्यापुढे कधीही बटर घेणार नाही. सो घरीच त्याला बनवायचं आहे. तो तुपापासून बनवू शकतो, पण मी डायरेक्ट जी लोणी आहे ती इथे बनवून ठेवणार आहे. फक्त प्रोसेस एकच आहे याच्यासाठी, की तुम्ही जे तूप बनवता तेव्हा जी आपण लोणी जी वॉश करतो पाण्याने, ती मी इथे जास्त वेळा वॉश करणार नाही, जेणेकरून जो मलईचा स्मेल असतो, दुधाचा स्मेल असतो, तो कमीत कमी याच्यातून होऊन जाईल, निघून जाईल. सो इथे जे आहे इतक्या सोप्या पद्धतीने आपण आपलं जे आहे घरच्या घरी लोणी किंवा बटर अशा पद्धतीने बनवून ठेवू शकतो. आणि मार्केटमधून जे महागडे आहेत ॲक्च्युली, किंवा जे व्यवस्थित आपल्या हेल्थसाठी चांगले नाही, अशा गोष्टी खाऊन काही उपयोग नाही आहे. आणि आपण असे छोट्या छोट्या स्टेप्स दररोज घेत असतो की आपली आणि आपली फॅमिलीची हेल्थ जी आहे ती चांगली राहावी. आणि मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे, कारण बटर थोडं सॉल्टेड असतं. आणि असं काही गरजेचं नाही की बटर येल्लोच कलरचं असलं पाहिजे, आपल्यालाच खायचं आहे आणि चालतं. व्हाईट कलरचं असलं तरी देखील चालतं आहे. म्हणून मी यामध्ये हळद वगैरे काहीही मिक्स केलेलं नाही आहे. जस्ट मी सॉल्ट टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि टेक्स्चर एवढं सॉफ्ट झालेलं आहे. आणि याला मी आता जे आहे ना एका छोट्याशा कंटेनरमध्ये भरून घेईल आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे ॲक्च्युली, जेणेकरून ते हार्ड होऊन जाईल. आणि मग तुम्ही याला यूज करण्यासाठी रेडी आहात. पराठ्यासोबत यूज करा. पराठ्यावर तेल लावण्याऐवजी हे लावा. जे आहे तुम्ही डोसा बनवू शकतात, अप्पम बनवू शकतात, अजून बरेच जे आहेत. जसं पियाला ब्रेड पिझ्झा खूप आवडतो, त्यासाठी मी हे यूज करणार आहे. आणि इथे ही छान स्वस्त घरच्या घरी रेसिपी तयार झालेली आहे. उरलेलं जे काही हे माझी लोणी होती याचं मी तूप बनवून घेईल. आणि कुठलीही गोष्ट न वेस्टेज जाता अगदी अशा हेल्दी हायजेनिक पद्धतीने माझं इथे जे आहे बटर बनवून रेडी झालेलं आहे. आणि आजच्या बऱ्याच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर अपेक्षा करते की यातली कुठली ना कुठली टिप्स तुम्हाला नक्की हेल्प करून जाईल आणि तुम्ही थोडंफार काम करण्यात मोटिवेट झालेले असाल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.